नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, फायनली आपण इको विलाजला पोहोचलो आहोत आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ब्युटिफुल विला आणि त्याच्या सराउंडिंग नेचरची टूर देणार आहे. या ब्लॉगमध्ये खूप व्हॉइस ओव्हर किंवा बॅकग्राऊंड म्युझिक असं काहीही जास्त ॲड करणार नाही आहे, because I just want you to experience this beautiful place as it is, to hear the birds, the breeze and feel the peaceful atmosphere. तर मंडळी, just relax and enjoy the real soothing nature. So enjoy your honeymoon. Thank you. Oh, thank you. Oh my god. Room tour देते. Villa 6 and perfectly एकदम हट टाइप वाइब्स आहे. हे सगळे बाहेर एक छोटासा डायनिंग एरिया आहे. ओके, तुम्ही एंट्री जसं एंटर करताय, वाव, सॉरी, किती सुंदर केलं आहे. ओके, वॉशरूम इथे पण त्यांनी फुलं ठेवलेत यार. बघ, वाव. आणि जसं तुम्ही इकडे जाता, ओ माय गॉड गाइज, समोर डोंगर आहे. तो सकाळी तुम्हाला क्लिअरली दाखवते. हा समोर डोंगर आहे. हा दिसतंय तुम्हाला? कसं दाखवता यार, हे बघा, असं डोंगर आहे. वाव, आय मीन वाव. सो दिस इज द व्ह्यू. आणि आता थोडं डोंगरांचं दर्शन व्हायला लागलंय, बट जास्त तर काही दिसत नाहीये कारण खूप धुकं आहे. चलो, खरंच मला इथून जायची इच्छा नाहीये. खूप सुंदर आहे सगळं. वाव.
तर ह्या साईडला पुन्हा शेती आहे आणि इकडे वातावरण तुम्ही बघू शकता. मला आजूबाजू काहीच दिसत नाही आहे. म्हणजे नेचर लिटरली ओव्हरलोडेड असं वाटतंय मला. मला असं वाटतं की मी माझा फोन हे एवढं सगळं कॅप्चर करू शकत नाही आहे. सगळं इतकं सुंदर आहे. जर तुम्ही एकदम लक्षपूर्वक ऐकलत तर तुम्हाला समजून येईल की इथे कंटिन्युअस मंत्रांचा जाप चालू आहे आणि खूप जास्त शांतता इथे आहे. Thank you, it worked actually. Yeah. I think we are the first one. Let's see this. We have
फ्रूट्स आणि सर्व काहीतरी योगट कॉफी. Okay, so we have to order. Yes, including the Okay. yes. सो इथे आपल्याला ऑर्डर करायचं आहे. बुफे सिस्टम नाही आहे. आता त्याच्यामध्ये बघूया काय हवं आपल्याला. Today tea, coffee, and the noodles. Today tea, coffee, and noodles. This is the hotel. Oh my god, oh my god. So I'll have this pancake breakfast. So what will you have? I'm thinking about omelette. Omelette. You know ना की इथे हाफ बॉइल्ड असतं सगळं. So order accordingly. तर मंडळी आता मी ब्रेकफास्ट ऑर्डर केला आहे. अनलाईक अदर हॉटेल्स इथे तुम्हाला ब्रेकफास्ट ऑर्डर करावा लागतो. मीन्स ते असे बफेट वगैरे ठेवलं आहे त्यांनी, बट तिथे खूप जसं मी दाखवलं की खूप कमी ह्याच्यामध्ये, तर तुम्ही इथे ऑर्डर करता. सो मी ऑर्डर केलं आहे पॅनकेक ब्रेकफास्ट, ज्याच्यामध्ये एक पॅनकेक अँड ज्यूस वगैरे. अँड ही ऑर्डर्ड ऑमलेट ब्रेकफास्ट राईट. आता आपण इथे ऑमलेट ट्राय करूया कसं आहे बघूया. अंड असतं तरी पॅनकेकमध्ये अंड असतं. मला लुक्स वाईज वाटतं. ओके, सो इथून आपण बाहेर जाऊ शकतो. बॅक एंट्रन्स. हां, जायचं वर. चल ना बघूया ते. मला जायचं होतं एकदा. चलो. फार्मर्स. जाऊ तिकडून डोंगर पण जाणार दिसत. खाली झाला होतो. रोड खूप स्टिफ आहे ॲक्च्युली. गाडी जात असेल वरती. हो, अरे ग जातात. मगाशी मी 1-2 बघितलंय जाताना. आपण चालतो ना कसं ते. ग्रिप मिळते तरी पण येताना मला वाटते प्रॉब्लेम होईल. माय गॉड. समोर डोंगर आहे. मला तो कॅप्चर करायचा आहे यार. आणि इकडे भात वगैरे आहे.
ओके आता आम्ही आलोय तर खरं, उतरायला आता खूप टास्क आहे. यू कॅन सी रोड किती जास्त एकदम इन्क्लाइंड होता आणि आता खरंच उतरताना वाट लागणार आहे. उगीच चढलो. तसं हळूहळू हळूहळू जावं लागतं, कारण एकदा पाय सटकला ना, असे दगडं बघा एकतर कशी आहे ती, आणि एकदा सटकला ना लागणार म्हणजे 99% लागणार. एकदा जरी पाय स्लिप झाला ना, संपला. इकडे धबधबा वगैरे पण आहे, जायचं आहे बट चप्पल घालून आलो येण्यासाठी. चप्पल स्लीपर आहे पाय ते बघा. कसे जाणार आहे ना मी, कसे जाणार आहे बघा. माझा नवरा मला सोडून चालू. आणि हे आपलं हॉटेल आहे गाईज. हे आहे आपलं हॉटेल. याचं ॲक्च्युली नाव इको विलाज सापा असं होतं. इको विलाज अँड स्पा. या जागेचं नाव आहे सापा. And here नदीच आहे. हे जे डोंगर आहे हे ॲक्च्युली या हाईटपर्यंत डोंगर आहे. या खूप जवळ आहे मी या डोंगराच्या, आणि खूप हायटेड डोंगर आहेत. वयश 3 पावलं चालतो आणि परत थांबतो तुझ्यापाशी येऊन. डॉगी कम या. व्हिएतनामचा कुत्र्याला केलेलं हाड केलेलं पण कळणार नाही. आवाज किती मळवलं. म्हणजे सोनू लाग, चांडू लाग का पाच ग. शेजाऱ्यांचं कुत्र आहे म्हणते घेऊन चला. पासपोर्ट नाहीये. So that's all for today. See you in the next one. Bye.